टाकणार आहे. आई उकळी एक आली, पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता आणि त्याच्यात एक लक्ष टाकणार आहे. एक उकळी आली की काढून घेणार आहे. बघा पांढरं उठतंय ना. होय, काय घातलंय त्यात घातल्या तुरटी घालायची पांढरं. वाव, छान झालंय वेपर्स. याला म्हणायचं वेपर्स. टाकून टाक पाण्यामध्ये वेपर्स टाकायला लागलेले आहे. बघा पांढरा शुभ्र झालेला आहे. दोन शंकर ह्यातच वत किती पाठी पाणी टाकते काढायचं. उकळी आल्या का? हा, काढू का? सर माग पाणी जरा खाली सांडायला लागले. जरा धरते मी, तू धर. काढायला पाहिजे. आता बघा वेपर्स काढलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण काढून घेतलेला आहे. जेणेकरून खाली पातेल ठेवले तर पातेल्यात पाणी पडते आणि छान असं सुटसुटीत छान वेपर्स झालेले आहेत. तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र झालेले आहेत. आता वर गच्चीवर घालणार आहोत. आता थोडं राहिलेलं आणखीन काढून घेतले. सगळे 6 किलोचे वेपर्स आहे. आणि बघा जे आपण बटाटा असतो ना, ते बटाट्याचं वरचं असं काढलेलं आहे. ते पण वाया घालवलेलं नाही. यात तुरटी टाकून छान शिजवून घ्यायचं. खूप छान लागते वाळवून खायचं साल्ट. आता आपण वर टेरेसवर जाऊन वेपर्स घालणार आहोत. त्याच्यावर परत झाकायचे. ते साल्ट बटाट्याचं काढलेलं राव असू द्या. म्हणजे आता वर टेरेसवर घालायचं. चला ऊन लागते. तर बघा आता साडे हाताळलेले आहे आणि बटाट्याचं चिप्स आमटी पण घालत आहे. ऊन खूप झालेलं आहे.